पिंपळगाव बसवंत येथील भाऊनगर परिसरात नालीमध्ये तुंबलेल्या घाण पाण्यामुळे डेंग्यूचे डास मच्छर दुर्गंधी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तरी नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी ही नम्र विनंती। वंदे मातरम। संजय मामा शिंदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या वतीनं करण्यात आलं। निर्भीड ज्योत न्यूजसाठी गणेश खिराडकर, वडनेर भैरव। वंदे मातरम। मित्रांनो, मी संजय काशीनाथ शिंदे, संजय जिजाबाई काशीनाथ शिंदे, पिंपळगाव बसवंत। पिंपळगाव बसवंत ही नगरपालिका आहे आणि आता सध्या तिथे प्रशासक आलेला आहे। तर मी आता सध्या पिंपळगाव शहरातील भाऊनगर ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे प्रभागामध्ये आलेलो आहे, भाऊनगरमध्ये। तर इकडून हा पालखेड दावा कालवा जातो समोरून आणि त्याचं पाणी जे आहे म्हणजे लिकेज वगैरे ते इथून निघतं आणि ही चारी आहे, ही चारी दाखवत आहे, ही चारी आहे। ज्यावेळेस पाट चालू असतो त्यावेळेस व्यवस्थित पाणी इथून सगळं जातं, पण पाट बंद झाल्यानंतर काय होतं माहिती का, इथं पाणी साचलं जातं। इथं पाणी दाखवा किती साचलेलं आता सध्या या ठिकाणी। इथं पाणी साचलं जातं आणि हे पाणी साचल्यानंतर हे पाणी प्रवाहित नाहीये, एकदम थांबलेलं पाणी आहे। आणि म्हणजे आपण म्हणतो ना, जो थांबला तो संपला, या उक्तीप्रमाणे ते थांबलेलं पाणी जे आहे ते घाण झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता खूप डास आणि डेंग्यूचे डास असतील किंवा सडलेलं अन्न असेल आणि खूप दुर्गंधी त्यातून सुटलेली आहे। आणि अशा दुर्गंधीतून इथेच हा जो परिसर आहे, खूप भरपूर लोकवस्तीचा परिसर आहे या ठिकाणी आणि ह्या लोकवस्तीमध्ये यांच्या आरोग्याला खूप मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि आता मी तुम्हाला समोर दाखवतो, बघा किती घाण आहे, बघा तिथे समोर पुढे गेल्यानंतर हे बघा, हे पाणी, हे बघा ही घाण, ह्याच गटारीमध्ये लोक घाण पण टाकतात आणि अतिशय खूप वाईट दुर्गंधी या ठिकाणी येते या ठिकाणी। आणि ह्या दुर्गंधीमुळे इथल्या नागरिकांचं जे आरोग्य आहे ते अतिशय धोक्यात आलेलं आहे आणि हे प्रवाहित नाहीये। तुम्ही बघू शकता किती सडलेलं आहे, घाण आहे, लोकांनी कचरा टाकलेला आहे। तर लोकांना पण ही सवय लागली पाहिजे की आपल्याकडे जर आता घंटागाडी जर येत असेल तर तो घंटागाडीचा जो कचरा जो आहे तो आपण आपल्या डस्टबिन मध्ये टाकून आणि नंतर ज्यावेळेस ती आपली गाडी येईल ती कचरा त्यामध्ये टाकला गेला पाहिजे। पण नागरिकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात गेली पाहिजे, सजग झाले पाहिजे नागरिक सुद्धा। नुसती एकट्याची जबाबदारी नाहीये। तर बघा आता ही सरळ पाणी ना खाली जातं, पुढे पाईप त्यांनी टाकलेलं आहे, तो पण दाखवतो मी आता। या पुढे दाखवा किती घाण आहे, बघा ही अक्षरशः शेवाळ आलेले बघा। या साईडला घर आहे, इथं घर आहे, शेजारी बंगला आहे, या बंगल्यातून सुद्धा बघ घाण बघा किती इकडे। त्या साईडला पण बघा, समोर बंगला आहे आणि ते एकदम तिथून सगळी घाण आहे बघा। आणि समोर ती पूर्ण या परिसरामध्ये घाण तिकडे पूर्ण साचलेली सगळी ती या ओपन एरियामध्ये। त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन म्हणजे ग्रामपालिकेने म्हणा किंवा नगर परिषदेने या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं केलेलं नाही। या ठिकाणी पाणी कमीत कमी इथून प्रवाहित झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी गेलं पुढं तर ते व्यवस्थितरित्या पुढे ते पास झालं पाहिजे। असा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी होताना दिसत नाहीये। बघा कचऱ्याचा ढीग दाखवा, हा भाऊनगरचा एरिया आहे बघा, कचरा बघा किती या ठिकाणी, बघा कचरा आजूबाजूला बघा, परिसर बघा, इकडे दाखवा, हे बघा। आणि या ठिकाणी पाणी थांबले, आता हे सगळे बघा, सगळं तुडुंब भरलेलं आहे आणि याच्या पुढे पाणी बंद झालेलं आहे, जाऊ शकत नाही ते। जर प्रशासनाने इथून व्यवस्थितरित्या जर खोल नाली केली, खोल नाली करून जर आणि पुढं ही संपूर्ण नाली खोदून, या पुढं ही जी सगळी नाली खोदून या ठिकाणी पाईप आहे, हा बघा पाईप पण एकदम लहान पाईप टाकलेला आहे, एकदम छोटा बघा या ठिकाणी पाईप बघा, हा पाईप टाकलेला आहे या ठिकाणी एकदम पूर्ण त्याच्या तोंडाला सगळी घाण वगैरे सगळी बघा। इथून दाखवा, असेल या साईडला दाखवा, बघा ही दुर्गंधी सगळे ते
सफाई इन्स्पेक्टर पण आहे त्या ठिकाणी, ते पण बघा कसे हिंडतात या ठिकाणी. आणि सगळे पाणी पूर्ण इथे चोकअप झालेलं आहे आणि तिथून पाणी पुढे सरळ जात नाहीये. हे बघा मोरी, या मोरीतून पाणी सरळ पुढे गेलं पाहिजे. ही मोरी, या मोरी खाली त्यांनी पाईप टाकलेलं आहे आणि इथून पूर्ण पाणी बंद झालेलं आहे. आणि इथून हे पाणी बागाला जेव्हा पाणी येतं त्याच वेळेस फक्त ते प्रवाहित होऊन इथं येऊन मग पुढं ते पास होतं. हे बघा हे, आणि इथून जाऊन आणि पुढे त्या नालीमध्ये जातं. ती नाली पण दाखवा समोरची. हा, ही नाली पण दाखवा. हे बघा, ही नाली पण दाखवा. हे बघा, हे नाल्या पण वेळोवेळी साफ होणं गरजेचं आहे. नाल्या पण व्यवस्थित साफ होत नाही. पण हा जो पाईप आहे हा जर व्यवस्थित ठीक आहे टाकलाय तर छोटा पाईप आहे, ती पण गोष्ट मान्य आहे आपल्याला, त्याविषयी पण काही वाद नाहीये. परंतु जर एक जेसीबी आणून व्यवस्थित जर नाली करून दिली तर सगळं जे पाटाचं पाणी आहे किंवा जे दुर्गंधी आहे ती सगळी व्यवस्थित पास होऊन जाईल. इथलं जे नागरिकांचं आरोग्य आहे त्याला धोका निर्माण होणार नाही असं मला वाटतं. तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की त्वरित याची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता त्वरित हे व्यवस्थित याला उतार देऊन इथं नाली करून हे पाणी प्रवाहित करावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा असे मी पिंपळगाव नगर परिषदेचे प्रशासक जे आहे त्यांना मी विनंती करतो. आणि यानंतर परत आम्ही एक पुढच्या हप्त्यामध्ये परत येऊन याचा सर्वे करू आणि हे काम झालं आहे किंवा नाही झालं याची पण आम्ही नंतर याची चौकशी करू. वंदे मातरम.